नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनल मध्ये। आज करूयात आपण नाशिकचा फेमस उलटा वडापाव। त्यासाठी मी 3 बटाटे मस्त उकडून आणि सोलून असे स्मॅश करून घेतले। आता एक वाटण लागणार आहे आपल्याला। त्यासाठी ही कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, 1-2 गड्ड्या लसणाच्या, थोडे ओवा जिरे आणि हे आलं। आता हे सर्व आपण वाटून घेऊया। भाजीसाठीचं हे वाटण पण तयार झाले आणि मी 3 मीडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चॉप करून घेतले। आता आपण भाजीला फोडणी देऊ। थोडीशी मोहरी, जिरे, हिंग आणि थोडंसं हळद, वाटण आणि कांदा अगदी याला थोडंसं मऊ होईपर्यंत आणि आपला लसूण आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला 1-2 मिनिट फक्त परतवून घेऊ। आपलं हिरवं वाटण छान शिजून निघालं। आता आपण मीठ टाकलं आणि आता हे मॅश केलेले बटाटे टाकून घेऊ आणि अगदी मिनिटभर ठेवणार आहोत गॅसवर। भाजी मस्त आपली रेडी झाली। आता आपण भाजीचा गॅस बंद करू। आपली भाजी थंड होतीये तोपर्यंत आपण हे बेसन पीठ मळून घेऊ। हे 1.5 वाटी बेसन पीठ घेतले मी। त्यामध्ये त्याच मापाने आपल्याला मीठ टाकायचे, नंतर थोडासा सोडा, थोडासा हिंग, आपण कट देऊन घेतले। आपण त्यात ही बटाट्याची भाजी भरून घेऊ। वडे आपण छान सारण भरून घेतले, पीठ पण आपण मळून घेतले। आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे। बॅटर मध्ये बुडवून आपण एक वडा तळून घेऊ। तेल आपले छान गरम झाले। आता आपण वडा सोडूया। मीडियम गॅसवर आपण मस्त वडे एक करून तळून घेऊ। आपण एक वडे मस्त तळून घेतले। आता आपण गॅस बंद करू। तयार आहे आपला मस्त नाशिकचा फेमस उलटा वडापाव। त्यासोबत तळलेली मिरची आणि ही शेंगादाण्याची चटणी, झणझणीत बेत। चला तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।